ओम शांती। आज आहे 20/7/2025। अव्यक्त बापदादांची मुरली। रिवाइज डेट आहे 25/2/2006। मुरलीचं टायटल आहे आज उत्सवाच्या निमित्ताने मनामध्ये उमंग उत्साहाने मायापासून दूर राहण्याचे व्रत घ्या। दयाळू बनून मास्टर मुक्तिदाता बना। बरोबर जायचे असेल तर बाबांच्या समान बना। आज सर्व मुलांच्या स्नेहाचे मेसेज आणि शुभेच्छा भरभरून बाबांना पोहोचत होते। प्रत्येकाच्या मनामध्ये बाबांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा सामावलेल्या तर होत्याच, आणि आज सर्वच मुलं बाप दादांना बधाई देण्यासाठी आलेले आहे। आजचा दिवस विशेष पूर्ण कल्पात विशेष महत्वपूर्ण दिवस आहे, कारण या दिवशी बाप आणि मुलांचा सोबत जन्मदिवस साजरा होत असतो। बाप आणि मुलांचा वाढदिवस बरोबर साजरा होणं ही अति प्रेमाची आणि प्रेमाची स्नेहाची निशाणी आहे। मुलांच्या शिवाय बाप सुद्धा काहीच करू शकत नाही, आणि बापाशिवाय मुलं देखील काहीच करू शकत नाही। बरोबर विश्व कल्याणाचे कार्य देखील बरोबरच करायचे आहे ना। बरोबर राहणार आहोत, बरोबर खाणार आहोत, बरोबर कार्य करणार आहोत, हेच आपण सर्वांनी बाबांच्या बरोबर प्रतिज्ञा केलेली आहे। बाबा ज्यावेळेस धर्तीवर येत होते त्यावेळेस आपण सर्वांनी बाबांबरोबर ही प्रतिज्ञा व्रत घेतलेला आहे की बाबा तुम्ही जसे ठेवणार, जिथे ठेवणार, ज्या पद्धतीने ठेवणार, आम्ही तसेच राहणार। बाबा तुम्ही जे खाऊ घालणार तसंच आम्ही खाणार। आणि आपण बाबांना बोलावलंच आहे, बाबा या, परमेश्वरा या, आणि तुम्ही आम्हाला आमच्या सोबत घेऊन चला। तर बाबा आपल्या सर्वांना म्हणजेच भाविक भक्तांवर बाबा खूप प्रेम करतात। बाबा सांगतात की मुलांनो, तुम्ही मला ओळखलेलं आहे, जाणलेलं आहे, आणि त्या रीतीने तुम्ही माझे लाडके मुलं बनून माझी खूप प्रेमाने आठवण करतात। परंतु भक्तांवर बाबांना खूप दया येते की भक्त मला शोधण्यासाठी काय काय मेहनत करत आहे। बाबा सांगतात की एका दिवसाचा उपवास करतात, पायामध्ये चप्पल न घालता प्रवास करतात, अट्टहासाने मंत्र जपतात, एका पायावर उभं राहून भगवंताची आराधना करण्यासाठी जंगलातही जातात। इतकी मेहनत घेऊनही बाबा सांगतात मिळतं काय? पूर्ण जीवनभर उपवास कशाचा करायचा? तर बाबा मुलांना सांगतात, मुलांनो, तुमचा खरा उपवास आहे पवित्र राहण्याचा। पवित्र दृष्टी, पवित्र कृती, पवित्र वृत्ती, जीवनभर पवित्र राहून ब्रह्मचर्य, फक्त बालब्रह्मचारी नाही, तर ब्रह्माने जसं जीवनामध्ये आचरण केलं तसं आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये आहार, विहार, संस्कार हे देखील धारण करायचे आहे। आणि हाच पक्का वायदा म्हणजेच हीच तुमची प्रतिज्ञा आहे, उपवास आहे। काम विकार फार मोठी भूत आहे, त्याच्यापासून मुक्त राहण्याचे व्रत घ्या। कामजीत बनले तर क्रोधजीत सहज बनून जाल। क्रोध मुक्त होण्यासाठी 2 शक्ती जरुरी आहे, आणि त्यापैकी एक शक्ती आहे सहनशक्ती, आणि दुसरी शक्ती आहे सामावण्याची शक्ती। बाबांच्या समान बनण्यासाठी एक वायदा करा, दुःख देऊ पण नका आणि दुःख घेऊ पण नका। बाबा म्हणतात दुःख देण्यासाठी तर विचार करतात की दुसऱ्यांना दुःख दिलं नाही पाहिजे, परंतु
दुःख न देण्याचं जसं व्रत घेतलं जातं, तसं दुःख न घेण्याचं सुद्धा तुम्ही आता व्रत घ्या. छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपण दुःखी होतो, चिंताग्रस्त होतो, अनेक आजारांना बळी पडतो आणि मग त्याचं औषध जगामध्ये कुठेही भेटत नाही. म्हणून बाबा सांगतात की ही सवय खूप खराब आहे. ही सवय तुम्ही तुमच्यामधून काढून टाका. आता तुम्ही प्रदर्शन करू नका. आता तुम्ही तुमच्या स्वदर्शनामध्ये राहा, स्वतःला पाहत राहा. मलाच अर्जुन बनायचं आहे असा विचार जर प्रत्येकाने केला तर बाबा सांगतात खरोखर तुम्ही नंबर 1 बनू शकाल. जसे लोकांकडनं तुम्ही व्यसन सोडवता, बेडी, सिगरेट, तंबाखू, तसं बाबा म्हणतात की तुम्ही आता मुलांना क्रोधमुक्त बना, काम विकार मुक्त बना, दुर्गुण मुक्त बना, वाईट संस्कार मुक्त बना. बाबा सांगतात हिम्मत ठेवून आता तुम्हाला विश्वाच्या स्टेजवर यायचं आहे. मास्टर दाता बनून विश्वातील आत्म्यांना काही ना काही ईश्वरी शक्तीचा प्रसाद हा तुम्हाला द्यायचा आहे. रहमदिल बना. तुम्ही करुणाचे सागर आहात. दया करा. दुःखी आत्म्यांवर तुम्ही रहम करा. विश्व कल्याणाची जबाबदारी समजून वेळ आणि शक्तीची बचत करणारे तुम्ही मास्टर रचयिता आहात ना. विश्वातील सर्व मनुष्यात्मे आपला परिवार आहे. जेवढा मोठा परिवार तेवढाच बचतीचा सुद्धा विचार करा. कारण मोठ्या घरामध्ये सर्व गोष्टी मोठ्या रूपात लागतात. म्हणून स्थूलमध्ये सुद्धा आपण एका एका गोष्टीची बचत करतो आणि सर्वांना ते मिळेल, पुरेल याचा विचार करतो. आपला परिवार आहे. जेवढा मोठा परिवार तेवढाच विचार हा त्यांच्या पुरतीचा केला पाहिजे. स्वतःला आता बेहद विश्वसेवाधारी समजून वेळ आणि शक्तींना कार्यामध्ये उपयोग करा, वापरा. स्वतः प्रती कमवलं आणि स्वतः प्रतीच खाल्लं असं करू नका. कारण आत्ता कमवलं, आत्ताच खाल्लं तर भविष्यामध्ये तुमच्याकडे काहीही जमा राहणार नाही. म्हणून आत्ताची कमाई आत्ताच खाऊ नका, तर ती भविष्यासाठी सुद्धा तुमच्याकडे राहील याचा विचार करा. मास्टर रचयिता बनून बुद्धीमध्ये ठेवा, वेळेचा आणि शक्तीचा स्टॉक मला जमा करून सेवा प्रति मला वापरायचा आहे. महादानी तेच असतात ज्यांचा विचार नेहमी विशाल दृष्टिकोन असतो, ज्यांचा विचार दूरदृष्टीवर असतो आणि आपलाच नाही तर अनेकांचा विचार करतात, तेच खरे महादानी असतात. बाबा सांगतात की आता तुम्ही महादानी बना, योगी बना आणि पवित्र बना. संकल्प शक्ती जमा करून तुमच्या ज्या पण सूक्ष्म शक्ती, बाबाने आज उदाहरण दिलं की मुलांना मंत्री आणि महामंत्री, मन आणि बुद्धी यांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा. आतापासून आपला दरबार ठीक राहिलाय का, चाललाय का? तर बाबा सांगतात पुढे धर्मराजाच्या दरबारात तुम्हाला जाण्याची वेळ येणार नाही. नाहीतर आपली आता जर मंत्री महामंत्र्यांनी आपल्याला साथ दिली नाही, आपल्या कंट्रोलमध्ये राहिले नाही, आपल्या ऑर्डर प्रमाणे चालले नाही, तर पुढे तुम्हाला धर्मराजपुरीमध्ये दंड भरण्याची वेळ येईल. म्हणून बाबा म्हणतात मुलांनो रिफाईन बना. आता तुम्हाला फाईन भरण्याची, दंड भरण्याची आवश्यकता नाही. ओम शांती.